क्या कहेंगे, आज बहुत बड़े बलिदान के बाद ये नाम मिला है और हमें अच्छी तरह याद है ये नाम के लिए शरद पवार साहब ने बहुत अहम भूमिका दी थी। आप राष्ट्रवादी पार्टी से क्या कहेंगे आज नामांतर के मौके पर आज राष्ट्रवादी के तरफ से हर साल की तरह इस साल भी हमने अभिवादन करे। ये नाम ऐसा नहीं मिला, हमारे नेता ने हर समाज को साथ लेने का काम एक ही नेता करता है, वो पवार साहब है। उनके खिलाफ उनका पूरा समाज गया, मगर ये नाम नेता ने दूंगा बोला तो नाम देके रहा। वो ऐसा एक नेता है जो बोलता है वो करता है। आज जो ये पूरा ये माहौल देख रहे, ये हमारे नेता ने ही काम किया है। ये ऐसा नेता ना आने वाले वक्त में हर समाज को लेके चलने वाला नेता आदरणीय पवार साहब है, और आज भी हिंदुस्तान में सारे समाज को लेके चलने वाले नेता एक ही है, वो आदरणीय पवार साहब है। आज नामांतर के विस्तार के मौके पर मेरे तरफ से, मेरे पार्टी की तरफ से, राष्ट्रवादी पवार साहब गट के तरफ से मैं आज सारे समाज को शुभेच्छा देता हूँ। 14 जानेवारी या ठिकाणी आपण पाहतोय की आज या ठिकाणी तीळ संक्रांतीचा दिवस आहे। सर्वप्रथम सर्वांना, सर्व जनतेला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, पवार साहेबांच्या वतीने तीळ संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला। अशा अत्यंत चांगल्या मुहूर्तावरती आपल्याला याचा इतिहास माहीत असेल की आज या ठिकाणी आपण जे काही पाहतोय, हा आनंद, हा उत्साह की या विद्यापीठाचा नामांतर होण्यासाठी आमच्या दलित बांधवांनी फार मोठा संघर्ष या ठिकाणी केला होता आणि त्यावेळेस शरद पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते। मला असं वाटतं की अनेक आमच्या तरुणांनी या ठिकाणी हे नामांतर मिळावं म्हणून मोठे लढे केलेत, काहींनी आत्महत्या केल्या, म्हणजे बलिदान दिलं। परंतु त्याला पवार साहेबांनी या ठिकाणी आपलं संक्रांतीचा मुहूर्त पाहून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा प्रकारचा नाम विस्तार करून एक मराठवाड्यामध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेतला की ज्या निर्णयामुळे आज डॉक्टर बाबासाहेबांचं कार्य खरं म्हणजे की हे साऱ्या देशाची घटना, राज्य घटना लिहिणारे, आपल्या देशाला एक शिस्त लावणारे आज हे महान नेते होऊन गेले आणि त्यांची एक आठवण राहावी मराठवाड्यासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप काही केलं होतं। आणि हा इतिहास घडण्यासाठी, लोकांच्या समोर ते नाव सातत्याने येण्यासाठी या ठिकाणी पवार साहेबांनी, जनतेचा आग्रह असल्यामुळे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतर या ठिकाणी केलं, नाम विस्तार केला आणि या ठिकाणी जनतेला त्यामध्ये न्याय दिला। खरं म्हणजे शरद पवार या देशाचा असा नेता आहे की दिलेला शब्द पाळणार आहे। ज्या समाजाला, ज्या समाज घटकाला, दुर्लक्षित असो, सुशिक्षित असो, उद्योगाचा असो, पण ज्यांना त्यांनी शब्द दिला की हे तुमचं काम करेल, त्यांनी ते काम करण्यामध्ये कधी आजपर्यंत कसूर केले नाही। आजही वयाच्या 84-85 वर्ष वयात असताना सुद्धा अहोरात्र ते समाजासाठी, जनतेसाठी या ठिकाणी रात्रंदिवस काम करत असतात। आणि आज त्यांच्या त्या विचाराचाच आज आपण हे पाहत असेल की हा प्रत्येकाच्या मनामध्ये शरद पवार साहेबांनी हा कठोर घेतलेला निर्णय आज लोकांना त्याचं स्वागत केलंय। आणि त्याच दरम्यान आपल्याला माहित असेल की मराठवाड्यातून अनेक विरोध सुद्धा पवार साहेबांना झाला, मुख्यमंत्री पदावरून पाय उतार त्यांना व्हावं लागलं, परंतु त्याची सुद्धा त्यांनी तमा बाळगल्याने सत्तेला लाथ मारली। परंतु घेतलेला निर्णय आणि या समाजाला दिलेला शब्द या ठिकाणी पवार साहेबांनी तो पाळला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका समाजाचे नव्हते, कुठल्या एका जाती धर्माचे नव्हते, ते सगळ्या जाती धर्माचे समाजाचे होते आणि त्यांचं महान कार्य सातत्याने या विद्यापीठाच्या नावामुळे लोकांच्या समोर येत राहतं, त्याची स्मृती जागी होतात, त्याचा आदर्श घेऊन आज आम्ही या ठिकाणी जगतो, एवढंच या निमित्ताने सांगतो। आणि तमाम सर्वांना या ठिकाणी आज पुन्हा मी नामविस्तार दिनाच्या मनापासून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या वतीने, जयंत पाटलाच्या वतीने, राजेश भैया टोपेच्या वतीने, सुप्रियाताई सुळेच्या वतीने या ठिकाणी तमाम जनतेला या ठिकाणी आज शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र। नाम लेने पर आपत्ति जताते हैं, संविधान को बदलने की बात करते हैं, ये बात संसद में होती है, क्या कहेंगे? ये हमारा पवार साहब का नेता और उनके साथ में हम सब नेतृत्व में काम करने वाले। आज यहाँ पर मैं हमारे सामाजिक न्याय विभाग के प्रदेशाध्यक्ष कांबळे साहब यहाँ पे मौजूद है। ये हैं अभी हमारे शहर अध्यक्ष खाजा भाई है, मोरे साहब है, सब हमारे जिला अध्यक्ष सब। मैं बोलता हूँ कि हम एक एक कार्यकर्ता जो है कि हम हमारा आंदोलन पवार साहब के नेतृत्व में कर रहे हैं, लेकिन संविधान बचाने के लिए हमारे रात दिन जो मेहनत चल रही है, ये संविधान बचाने के लिए हम यहाँ पे लोगों के साथ में हैं। और आज भारतीय जनता पार्टी जो सत्ता में आई हुई है, उनका पूरा ये जो है कि उनको ये देश का संविधान बदलना है, इसके लिए उनकी पूरी कोशिश चल रही है। लेकिन हम लोग तो मजबूर हो गए, ईवीएम मशीन ने
ये बोगस सरकार, बोगस मशीन ने बोगस सरकार लाके बिठाए और सत्ता उनके हाथ में दे दिए। इसमें तमाम जनता का कोई रोष नहीं है। तमाम जनता ये हमारे साथ में है, ये संविधान के साथ में है। और कितना भी इन्होंने कुछ भी किया, पूरी सत्ता भी काबिज किए, कितना भी हुकूमत चलाए, तो उनको ये संविधान बदलने नहीं देंगे हम। इसके अभी आज मराठवाड़ा ये विस्तार दिन की आज शपथ हम आपके सामने खाते हैं कि ये नहीं होने वाला, नहीं होने देंगे। महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीचा दिन आणि नाम विस्तार हा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी साजरा होतो। 30 वर्षे झाली आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला 30 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती आणि हा नाम विस्ताराचा दिन संपूर्ण समाज घटकाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः या पावनभूमीमध्ये आज मी सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहे। आत्ताच आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष तांगडे पाटील साहेब, शहराचे अध्यक्ष ख्वाजाभाई मोरे साहेब, आमचे सामाजिक न्याय विभागाचे उद्धवजी बनसोडे, माझ्याबरोबर आलेले अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष अभिजित ससाने, जाधव सर, आशिष इंगळे, युवकचे शहराचे अध्यक्ष जगताप साहेब, डोंगरे साहेब, मिसाळ साहेब, रवी चव्हाण, अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरदचंद्रजी पवार पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांना कल्पना असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यामध्ये हा मराठवाडा मागासलेला विभाग आहे असं बाबासाहेबांच्या लक्षात आलेलं होतं। आणि या मराठवाड्यामध्ये विशेषतः या छत्रपती संभाजीनगरामध्ये, औरंगाबाद या शहरामध्ये एक विद्यापीठ व्हावं अशी बाबासाहेबांची संकल्पना होती। आणि ती संकल्पना मूर्त स्वरूपामध्ये ज्यावेळेस स्थापन झाली आणि मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी स्थापन झालं, परंतु काही मान्यवर नेत्यांनी किंवा समाज घटकांनी या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं असा संघर्ष केला। आणि हा संघर्ष जवळजवळ 16 ते 17 वर्ष उभ्या महाराष्ट्रामध्ये पेटलेला होता। या संघर्षामध्ये अनेक समाज घटकातल्या मान्यवरांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या बलिदानाची आहुती दिलेली आहे, ती या ठिकाणी शहीद झालेले आहेत। परंतु हा लढा यशस्वी करण्यासाठी स्वतःची सत्ता, काही राजकीय पंडितांनी पवार साहेबांना सांगितलेलं होतं की तुम्ही जर साहेब हा निर्णय घेतला तर तुमची ही सत्ता जाऊ शकते। आदरणीय साहेबांनी सत्तेचा विचार केला नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे समता, न्याय, बंधुता हे जे तत्व होतं आणि सगळ्या समाज घटकाला उच्च शिक्षण मिळावं, मागासवर्गीय समाजातल्या तरुणांना उस्मानिया विद्यापीठामध्ये हैदराबादला जावं लागत होतं त्या काळी, कारण हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं। अनेक गोरगरीब दलितांच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाणं परवडत नव्हतं, म्हणून या ठिकाणी या विद्यापीठाची स्थापना केलेली होती। आपल्याला तो रक्तरंजित इतिहास माहिती आहे। काही लोकांच्या प्रपंचाची राख रांगोळी या ठिकाणी झाली, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आणि या समाजाला न्याय देण्यासाठी जर कोणी काम केलेलं असेल, आणि या महाराष्ट्रामध्ये ही संताची भूमी आहे, इथं फुले शाहू आंबेडकरांचा विचार या ठिकाणी महत्त्वाचा आहे, इथं हेगडेवार किंवा गोळवळकरांचे विचार चालणार नाहीत, हे पवार साहेबांनी दाखवून दिलेलं आहे। कारण ही संताची भूमी असल्यामुळे आणि आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व फुले शाहू आंबेडकरवादी असल्यामुळं आदरणीय साहेबांनी सत्तेला लात मारली, सत्ता गेली तरी चालेल, परंतु या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊन त्यांनी या ठिकाणी नाम विस्तार केलेला आहे। आणि हाच विचार जागवण्याचं काम आज आपल्याला कल्पना आहे की हा 30वा नाम विस्ताराचा दिवस आहे, परंतु तांगडे पाटील साहेब आगामी काळामध्ये हा नाम विस्ताराचा दिवस मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये, गावागावामध्ये, वाड्या वस्त्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, कारण या नाम विस्तार फक्त हा नाम विस्तार नव्हता, तर फुले शाहू आंबेडकरांचा विचार जागवण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं आहे। आम्ही पक्षाच्या वतीने आदरणीय जयंत पाटील साहेबांनी जो आदेश दिला, तांगडे पाटील साहेबांनी, ख्वाजाबाईंनी या ठिकाणी त्याचा उल्लेख केला। आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, विशेषतः मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये आज मी आढावा घेतला सकाळी, तर आमच्या सामाजिक न्याय विभागाच्या अनेक कार्यकर्त्यांनी हा नाम विस्ताराचा दिवस त्यांच्या गावामध्ये, तालुक्यामध्ये, त्यांच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी साजरा केलेला आहे। तर मी असं या ठिकाणी म्हणतो की हे जे नाम विस्तार झालेला आहे हा नुसता नाम विस्तार नसून फुले शाहू आंबेडकरांचे विचार
हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, ही संतांची भूमी आहे आणि आगामी काळामध्ये या ठिकाणी या विचारानेच पुढचा महाराष्ट्र वाटचाल करेल अशी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। आणि आजच्या नामविस्ताराच्या दिनानिमित्त या संघर्षामध्ये ज्यांचे बळी गेले, जे शहीद झाले, त्या परिवारांना अभिवादन करतो आणि आपल्याला सर्वांच्या शुभेच्छा देतो। सर एक सवाल सर, ये यूनिवर्सिटी के लिए निजाम सरकार ने भी एक अहम भूमिका दी थी, मुझे बड़ा आश्चर्य होता है साहब, उन्होंने भी बहुत अच्छा अपना योगदान दिया है, उसके बारे में ज्यादा याद नहीं किया जाता कि अच्छे काम क्या कहेंगे आप? त्याच्यामध्ये असं आहे की बाबासाहेबांचं स्वप्न हे होतं की हा मागासलेला विभाग आहे, मराठवाडा आहे आणि इथे जे काही आर्थिक दृष्ट्या जे कमकुवत वर्ग आहेत, हे विद्यार्थी हैदराबादला जायला त्यांच्याकडे पैसे नाहीत, आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण खंड पडू नये म्हणून बाबासाहेबांचं हे स्वप्न होतं की हा विभाग मागासलेला आहे आणि या ठिकाणी जर एक विद्यापीठ झालं, त्या विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांचं शिक्षण पूर्ण होईल, उच्च पदस्थ होतील, IAS अधिकारी निर्माण होतील आणि सर्वसामान्यांना शिक्षण घेता येईल। म्हणून जर या ठिकाणी जर हे विद्यापीठ झालं तर त्या विद्यापीठासाठी त्यांनी तो आग्रह धरलेला होता की त्यांच्या घराजवळ ते विद्यापीठ निर्माण होईल, त्यांच्या भागामध्ये ते विद्यापीठ निर्माण होईल, लांब जाऊन शिक्षण घेता येणार नाही कारण त्याची परिस्थिती फार वेगळी होती, आजचा महाराष्ट्र त्यावेळेस नव्हता। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की मागासलेल्या विभागामध्ये हे विद्यापीठ निर्माण व्हावं।